नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा प्रिलिम्स पुढे गेल्यानंतर त्या दिवशी आपण रात्री लाईव्ह पण घेतलं होतं. तिच्यामध्ये मी काही गोष्टी क्लिअर केल्या होत्या. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे जे कन्सर्न होते की आता कशा पद्धतीने गोष्टी मॅनेज केल्या पाहिजेत किंवा मग मेन्स करता आम्हाला वेळ कमी मिळेल का वगैरे वगैरे. सो एक गोष्ट तर महत्त्वाची आहे की ज्यावेळेस अशा परीक्षा पुढे जातात तर त्यावेळेस त्याचा फटका आपल्याला कसा बसतो. एक तर बेसिक असतं की आपण प्रिलिमच्या त्या एकदम झोनमध्ये असतो, परीक्षा पुढे जाते आणि मग तिथून जे आहे की प्रिलिमचा जो झोन आहे तो कट डाऊन होऊन जातो आपला एकदम. मग त्या केसमध्ये कसं आहे की काही लोक मेन्सवर शिफ्ट होतात की जसं याच्या आधी पण हे झालेलं आहे की प्रिलिम्स पोस्टपोन झाली आणि मग नंतर मेनचा एखादा क्लास केला किंवा मेनचा एखादा सब्जेक्ट करायचा आणि मग तिच्यामध्ये काय होतं की जो प्रीचा आपला एक टेम्पो असतो तो मेंटेन राहत नाही आणि मग त्याची किंमत बऱ्याचदा मोजावी लागते. सो माझा एक फार क्लिअर तुम्हाला सांगणं असेल की तुम्हाला मेनसाठी पण आयोग जे आहे ना ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून वेळ देईल, असं काही करणार नाही की मेनचा तुमचा खूप कमी वेळ देईल. पण तरीसुद्धा जे आहे की आता आपली प्रिलिम्स जे आहे ते सिक्युअर असणं फार गरजेचं आहे. आपण एवढं सगळं करून इथपर्यंत पोहोचलो आहे आणि मग आता जर आपण तो अभ्यास सोडून दिला किंवा आपण आपला जो ओव्हरऑल अभ्यासाचा जो सगळा फोकस आहे तो मेन्स वगैरे करे नेला तर ते प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. मग आता याच्यासाठी काय केलं पाहिजे. तुम्हाला आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा तो एक कन्सर्न होता की मग आता बरं सॅच्युरेशन आलेलं आहे अभ्यास करून करून आणि हे सॅच्युरेशन असल्यामुळे आता आम्हाला दुसरं काहीतरी करायची इच्छा आहे. तर मग त्या केसमध्ये बघा टीम स्पॉटलाईट तुमच्यासाठी जे आहे ना एक मेनच्या PYQची बॅच घेऊन येते आहे. तर मेनचे जे 10 वर्षाचे PYQज आहेत GS1 GS2 GS3 GS4 तर हे तुम्हाला अत्यल्प दरामध्ये ही बॅच जी आहे स्पॉटलाईट अकॅडमीच्या ॲपवर 999 रुपयामध्ये ही बॅच असणार आहे. सो तिच्यामध्ये सगळे पेपर 10 वर्षाचे जे आहेत ते खूप प्रॉपरली तुम्हाला समजून सांगितले जातील. तर मग अशी बॅच वगैरे तुम्ही करू शकता. किंवा तुम्हाला ज्यावेळेस अभ्यास करून बोर होतं आहे किंवा खूप जास्त असं वाटतं आहे की नाही आता खूप सॅच्युरेशन आलं तर मग त्यावेळेस तुम्ही एखादा एसे वगैरे लिहू शकता. सो दॅट काय होईल की आपला मेनचा जो 250 मार्काचा एसेचा पेपर आहे त्याची तयारी होईल. त्याच्यासाठी ॲज काही सिलेबस नाही आहे. तुम्ही ज्या गोष्टी रिकलेक्ट करता त्याच तुम्हाला पेपरवर जे आहे तो टॉपिक घेऊन लिहायच्यात. सो ते एक तुम्ही करू शकता. आता प्रिलिम सिक्युअर करण्यासाठी जे आहे की ज्या विद्यार्थ्यांचे असे इश्यू होते की बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा की प्रिलिम्स आता आहे पण आपला अभ्यास झालेला नाही प्रॉपर, किंवा असे पण काही विद्यार्थी होते की आता स्पेस मिळालेला आहे तर तो कसा युटिलाइज करायचा तो पण एक कन्सर्न होता. सो त्याच्याकरता तुम्ही समजा आता जी टेस्ट सिरीज एखादी सोडवली असेल तर मग तुम्हाला 2025च्या टेस्ट सिरीजबरोबर 24, 23, 22 या टेस्ट सिरीजसुद्धा ज्या आहे स्पॉटलाईट अकॅडमीच्या ॲपवर अत्यल्प दरामध्ये 11 रुपयात त्या अवेलेबल करून दिलेल्या आहेत बघा. त्याचबरोबर जे आहे की याच्याबरोबर जे काही वन डे रिव्हिजन सेशन्स आहेत ते वन डे रिव्हिजन सेशन 49 रुपीजमध्ये जे आहे तुम्हाला अवेलेबल करून दिलेलं आहेत ते तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर जे आहे की करंट आणि CBP ज्याचा आपल्या पेपरवर एक मोठा इम्पॅक्ट आपल्याला दिसून आलेला आहे गेल्या वर्षांमध्ये, तर त्या बॅचेसवर पण 75% ऑफ तुम्हाला आहे तेही तुम्ही प्रॉपरली बघू शकता. सो असे सगळे जे कन्सर्न आहेत तर ते टीमनी तुम्हाला जे आहे डील करून दिलेले आहेत की तुम्हाला या अत्यल्प दरामध्ये या सगळ्या केसेस याचे सगळे डिस्कशन जे आहेत ते यूट्यूबवर पण आहेत बघा. की पेपर सोडवला यूट्यूबवरून तुम्ही डिस्कशन बघू शकता. म्हणजे तुम्हाला जे आहे की मॅक्झिमम पेपर पण तुमच्या हातून जातील. बरं ज्या गोष्टी तुम्ही सोडवल्या होत्या आणि त्या रिवाईज झाल्या नसतील तर त्या पण या काळात तुम्ही करू शकता. म्हणजे आपला जो कन्सर्न असेल की आपल्याला जो 1 महिना किंवा 1 महिना समजा एक 40 दिवस 10 दिवस वरती मिळत आहेत, हिच्यातल्या आता दिवाळी पण मध्ये आहे आणि ऑबियसली महाराष्ट्रातला सगळ्यात महत्त्वाचा सण म्हणून जे आहे की तिथं एक 4-5 दिवस तुमचे जाऊ शकतात. मग त्या केसमध्ये जे आहे मी असं म्हणणार नाही तुम्हाला की तुम्ही एन्जॉय करू नका. फक्त एवढं राहील की मग त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या ज्या आहेत बाउंड्रीज सेट करून घ्या. कारण परत अभ्यासाच्या टेम्पोमध्ये येणं हे जरा अवघड जातं. सो त्याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे आणि या काळामध्ये जे आहे तुम्ही टिकून राहणं प्रिलिम्स करता हे जास्त गरजेचं आहे. आणि त्याच्याकरता पण जे आहे मधून पेपर पण तुम्ही सोडवले पाहिजेत. या पलीकडे जाऊन तुमचे काही इश्यू असतील तर तुम्ही जे आहे टीमला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा अकॅडमीला येऊन आपण समोरासमोर भेटून त्या गोष्टी सॉर्ट आऊट करू शकतो. फक्त जे आहे की आता परीक्षा पुढे गेली म्हणून खूप निवांत राहणं, निश्चिंत राहणं है ना, निवांत आपलं जे आहे बघू आता है ना, तर तसं करू नका. तुम्ही रिलॅक्स झाला तर मग त्याचा फटका जो आहे तो आपल्याला बसू शकतो. सो या गोष्टींचा विचार करून ज्या आहे त्या गोष्टी करा. आणि ज्या आहे तुम्हाला जर अजून काही वाटलं तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता. सो त्या अनुषंगाने पण आपण गोष्टी ज्या आहेत त्या प्लॅन करू शकतो. सो थँक्यू ऑल ऑफ यू. सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.